पिंपळगाव बसवंत ते त्र्यंबकेश्वर हे बघा, या रस्त्याची रुंदी बघा किती आहे. म्हणजे मोजून हा फक्त 10 ते 12 फुटाचा रस्ता आहे आणि हा इथल्या गावांना जोडणारा रस्ता आहे. आता या सरकारनं AC मध्ये बसून मुंबई आणि दिल्लीत पुण्यात बसून कुठे त्यांनी त्याचा आराखडे तयार केले आणि याला राज्य महामार्ग क्रमांक 29 नाव दिलं आहे. आणि कधी झाला आहे म्हणे 2012ला सांगतं, कधी GR काढतं. अरे नक्की चाललं आहे काय? अरे पण लोकशाही राज्य काय सांगतं? लोकशाहीमध्ये रस्ते हे शेतकऱ्यांना विचारून त्यांची सहमती घेऊन लेखी परवानगी घेऊन आणि त्यांच्या पुनर्वसन त्यांच्या जागेचा मोबदला त्यांना देऊन हा शेतकरी ना विकासाच्या विरोधात नाही आहे, विकासाच्या विरोधात नाही. परंतु या शेतकऱ्याला जर त्याच्या घरांवर बुलडोजर फिरवून जर तुमचा विकास होत असेल, अशा विकासाच्या विरोधामध्ये हा शेतकरी आहे. आज तुम्ही बघा हा रस्ता किती छोटा आहे आणि याला लगे राज्य महामार्ग क्रमांक 29 नाव देऊन आणि या शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात लाटायच्या आहे. मी म्हणतो तुम्हाला जर हा रस्ता मोठा करायचा आहे ना, मग या शेतकऱ्याकडे या ना. अरे त्याच्या नावावर 7/12 आहे ना, अरे त्याचं घर आहे ना. बघा आता इथून हे घर आहे बघा, हा बंगला तुम्हाला दाखवतो आता मी. ही मोठी मोठी घरं तुम्ही जमीनदोस्त करणार आणि काय त्याला निमित्त देताय म्हणे हा राज्य महामार्ग आहे. अरे पण राज्य महामार्ग करताना तुम्ही कधी पेपर नोटीस केलं का? तुम्ही येऊन यास कधी शेतकऱ्याला विचारलं का? आज लोकशाहीमध्ये भूसंपादन कायदा काय सांगतो? तुम्ही आधी शेतकऱ्याकडे या, शेतकऱ्याला विचारा, हे बाबा तू जमिनीत काय करतोय त्याचं अनालिसिस करा, त्याची किंमत ठरवा, त्याचं संमती घ्या, लेखी परवानगी घ्या आणि नंतर तुम्ही विकास करा. शेतकरी विकासाच्या विरोधात नाहीये, परंतु तुम्ही फक्त या गोरगरीब शेतकऱ्याच्या जमिनी लुबाडायला तुम्ही AC मध्ये बसून या रस्त्यांचे आराखडे तयार केले, त्यांना क्रमांक राज्य महामार्ग तुम्हीच दिले. कोणाला विचारलं का? नाही विचारलं. अरे हे रस्ते आम्ही एका गावातून दुसऱ्या गावात जायला आमच्या ग्रामपंचायतींनी आम्ही जिल्हा परिषदेने तयार केलेले रस्ते, मग राज्य महामार्ग आला कुठून? आणि आता परत तुम्ही मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प त्याच्या नावाखाली ह्या जिल्ह्यातली हजारो एकर जमीन तुम्ही MSEBीच्या घशात घातली. अरे MSEB प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ना, मग तिचा आणि आमचा संबंध काय? अरे ती आमच्या घरामध्ये दिलेलं मीटरचं भाडं सुद्धा ती घेते, बंद पडेल असलं तरी भाडं चालू आहे आम्हाला. आणि मग अशा कंपनीला तुम्ही आमच्या हजारो एकर जमिनी घशात घातल्या केवळ मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प तुमच्या नावासाठी. आणि अधिकारी सांगता का? कलेक्टर आणि CO जिल्हा परिषदेचे त्यांच्याबरोबर स्वतः मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन बोलताय म्हणे. अरे मग काय तुम्हाला काय शेतकरीच मारायचं आहे का? आमच्या गोरगरीब लोकांना घरकुला आले पण जागा नाही घरं बांधायला, तिथं आम्हाला जागा नाही, तिथं परवानगी देती नाही. आणि आता 1 रुपया नाममात्र वर्षाला भाडं आणि त्या घसात घातल्या. आणि आता माझ्या शेतकऱ्याच्या जमिनी तुम्हाला पाहिजे. म्हणजे शेतकरी विरोधी धोरण हे सरकार म्हणून आम्हाला खेदानी म्हणावं लागतं. लाज वाटू द्या ना. म्हणजे कुंभमेळा आता हे रस्ते काय म्हणे मनमाड जंक्शनवर नागरिक येतील, भाविक येतील आणि ते तिथून मग असे ह्या मार्गी त्र्यंबकेश्वरला जाणार. अरे हा कुंभमेळा आमचा हा सनातनी धर्माचा कुंभमेळा आहे, तो वर्षानुवर्ष चालत आला आहे. आणि जेव्हा रस्ते नव्हते तेव्हाही कुंभमेळा होत होता, रस्ते झाले तेव्हाही कुंभमेळा होत होता. आता तुम्हालाच काय एवढी आग आली? कशासाठी हे आमच्या? आणि जर करायचं आहे तर तुम्हाला विकास करा, आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण आम्हाला आधी मोबदला द्या. या शेतकऱ्यांचं तुम्ही भूसंपादन करा, परंतु तुम्ही सरकारच्या कायद्यांचे दुरुपयोग करता. या छोट्या छोट्या रस्त्यांना राज्यमार्गाचे नावं द्यायचे, राज्य महामार्ग क्रमांक 29, क्रमांक 37, क्रमांक 30 हे तुमचे कागदावर फक्त. आणि मग सांगायचं अतिक्रमण. अरे या शेतकऱ्याचा 7/12 उतारा त्याने घर बांधलं, हे अतिक्रमण कसं? सांगा ना, अतिक्रमण कसं? मग तुम्ही ह्या घरावर बुलडोजर फिरवणार. आणि उद्या त्या माणसाने त्या शेतकऱ्यानं आखी आयुष्याची जमापुंजी खर्च करून हे घर बांधलंय. आणि उद्या जर त्या घरावर बुलडोजर फिरवला, ओ मुख्यमंत्री साहेब, आणि नैराश्यातून त्याने जर काही जीवाचं बरं वाईट केलं, याला जबाबदार कोण? निषेध या अशा शेतकरी विरोधी सरकारचा जाहीर निषेध. शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय?